तर काय म्हणता पोट्टे सगळ्याला जे हॅशटॅग मोठे बाबा आज राजले मोबाईल घ्यायचा होता, त्याला टावर चौकातून उचललं दास मोबाईलवर घेऊन मयूर दाले म्हटलं आपल्याला आयफोन 15 पाहिजे म्हटलं तर दाना आपल्याला हातात मोबाईल अवेलेबल करून दिला. पण इकडे रिचेप दादाचे 12 केक झाले, त्याचा केक आणला, केकची अनबॉक्सिंग केली, नंतर केक कट केला, दादाला केक चालू घातला आणि तिथंच आपले प्रेमाचे माणसं भेटले. इकडे राजचा मोबाईल आला, मग त्याचेच आडवे उभे 2-3 सिनेमॅटिक व्हिडिओ काढून घेतले. राजनं मोबाईलची अनबॉक्सिंग केली, त्याला पण कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. इकडे भेटली आपली कोलगेटची गँग. तुम्ही म्हणाल कोलगेटची गँग कशी तेल मोठी स्टोरी आहे, नंतर सांगेल. पहिले दाना मोबाईल घेतला, दाले कॉंग्रॅच्युलेशन म्हणू द्या. कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं दा तुम्हाला आणखी ब्लॉगिंग चालू राहू द्या. जाताना मयूर दाचा निरोप घेतला. आता मला जायचं होतं क्लासले. क्लासवर येऊन पाहतो आपले मित्र वाट पाहत बसलेच होते. कसं आहे ते माझे क्लासमेट आहे आणि त्या सर्वांमधून मी एकटाच लहान झालेत ना, मग ते माझे क्लासमेट मधले फ्रेंड आणि हे गुरुजीचे लाडके विद्यार्थी आहे. तसे टाइमवर आले तर आम्ही गाडीत बसलो. पहिले गाडी चालवली काकानं, मग नंतर गाडी चालवली मी. असं करून करून बारी बारीनं सर्वांना गाडी चालवली. नंतर आम्ही क्लासवर आलो. तिथून कल्टी मारून मी दुकानात आलो. आता मला जायचं होतं एका शूटले, म्हणजे प्रमोशन शूट. दुकानात पोट्याले म्हणे आम्हाला ब्लॉग मध्ये घे. त्याला ब्लॉग मध्ये घेतलं, गाडी करून सरका आलो मी खंडेलवाल लॉन्च मध्ये. इथे होता आमचा शूट. जो कॅटरिंगचा सेटअप राहतो ना, त्याचं प्रमोशन करायचं होतं. जर तुम्हाला कोणा इव्हेंट मध्ये एखादा सेटअप लागत असेल तर लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला नंबर देतो, कॉल करून संपर्क साधा. तो पोट्टे वाचासाठी एवढं भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जे हॅशटॅग मोठे बाबा.